स्मितगंध चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला जर कथा आवडली तर लाईक करायलाही विसरू नका. आज मी एका अशा मुलाची गोष्ट घेऊन आली आहे की ज्याला गाण्याची अतिशय आवड आहे, पण त्याचा गाण्याचा प्रवास ही माझी गोष्ट. गोष्टीचं नाव आहे अबोल झाली सतार. पहाटेचे 5 वाजले होते. नुकतंच पांढरं फुटलं होतं. कोंबड्याची बाक कानावर पडली आणि त्याचबरोबर सतारीचे सूर कानावर पडले. का करू सजनी आए न बालम, खोज रही है पिया परदेसी अखियां, आए न बालम. ऋतुराजच्या स्वराने सारंगसाहेबांना जाग आली. दोन्ही हातांची ओंजळ करत त्यांनी मंत्र म्हटला आणि पांघरूण बाजूला करत ते उठले. आज कोल्हापूरच्या साखर कारखान्याचे मालक भेटायला येणार होते. जयसिंग गायकवाड हे कोल्हापूरमध्ये खूप मोठे उद्योगपती होते. कमलाकर सारंग सांगलीमधील उद्योगपती होते. नुकतीच दिवाळी सजली होती. पहाटेला हवेत गारवा पडायला सुरुवात झाली होती. ऋतूच्या गाण्याने सारंगसाहेबांचा दिवस उगवायचा. त्यांच्या मनात आलं, पोराचा आवाज चांगला आहे, गाण्याची चांगली जाणही आहे. देवाने आवाजाची देणगीही दिली आहे त्याला. मनात विचार चालू असतानाच हात मात्र त्यांचे काम करत होते. आज ऑफिसमध्ये न्यायची फाईल चालून त्यांनी बायकोला हाक मारली. रोहिणी, आज नाश्त्याला काय केलंयस ग? त्यांच्या हाकेला ओ देत रोहिणी डायनिंग टेबलकडे आली. आज तुमच्या आवडीचं भाजणीचं थालीपीठ आणि लोणी केलंय. ऋतू आणि जय कुठे? त्यांनी टेबलवर बसताना विचारलं. येतील दोघं, तोपर्यंत तुम्ही सुरू करा. गोदाला हाक मारून तिनं प्लेट्स मांडायला घेतल्या. रोहिणी, मला ऋतूची खूप काळजी वाटते, ते बायकोकडे बघत म्हणाले. कसली काळजी वाटते? रोहिणीने विचारलं. तुला माहीत आहे ना रोहिणी, ऋतू हल्ली खूपच गाण्यामध्ये बुडालेला असतो. आपला एवढा मोठा उद्योग, जय माझ्या हाताखाली चांगलाच तयार झाला आहे. ऋतू अजिबातच माझ्या व्यवसायात लक्ष घालत नाही. पोराच्या मनात आहे तरी काय, काहीच कळत नाही. अहो मग बोला एकदा त्याच्याशी, रोहिणीनं सुचवलं. तेवढ्यात दोन्ही मुलं नाश्त्याला हजर झाली आणि विषय तिथेच थांबला. सारंगांना ऋतूच्या गाण्याबद्दल काहीच अडचण नव्हती. ऋतूने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं होतं. बुद्धीने मुलगा खरंच हुशार होता. पण गाणं हे ऋतूचं पैसे कमावण्याचं साधन होऊ शकत नव्हतं. आसपासच्या गावात संगीताचे जलसे व्हायचे. ऋतूला मानधनही चांगलं मिळायचं. त्याने आपल्या व्यवसायात यावं आणि आपला व्यवसाय वाढायला मदत करावी. एक हौस म्हणून त्याने गाणं जरूर म्हणावं, अशी साधीसोपी अपेक्षा सारंगांची होती. वडील म्हणून त्यांचं काही चुकत होतं असं अजिबात नव्हतं. गायकवाडांची आजची मीटिंग उत्तम झाली होती. लवकरच नवीन ऑफिस काढण्याचा विचार चालू होता. 1-2 दिवसात ऋतूशी बोललं पाहिजे. त्याच्यासाठी आलिशान ऑफिस घेतलं तर कदाचित त्याचं मन त्यात रमेल आणि हळूहळू आपल्या व्यवसायात तो लक्ष घालायला लागेल, अशी आशा त्यांना वाटायला लागली होती. त्यांना एक प्रकारचा उत्साह वाटायला लागला. त्या उत्साहातच ते घरी आले. घरी आज रोहिणी खूप खुश होती. जयच्या लग्नाचं ठरत होतं. पुण्याची संपदा जयसाठी सांगून आली होती. सुंदर, सुशील आणि सुसंस्कारी संपदा चांगली शिकलेली होती. पत्रिका जमली होती, बघण्याचा कार्यक्रमही झाला होता. दोन्ही घराणी तोलामोलाची होती आणि लग्न ठरल्यातच जमा होतं. सारंगसाहेब कधी घरी येतात याची ती आतुरतेने वाट बघत होती. दोघांच्याही आनंदाचं कारण वेगळं होतं, पण दोन्ही कारणाने संपूर्ण घर आनंदाने बहरणार होतं. आज रविवार असल्यामुळे सगळेच जरा निवांत होते.
ऋतू मात्र नेहमीप्रमाणे गाण्याच्या रियाजासाठी लवकर उठला होता. वयाप्रमाणे सारंगांची झोपही लवकर उघडत असे. ऋतूच्या सुरेल आवाजातले गाणे ऐकून सारंगाला जाग येत असे. आज गाण्याचे बोल होते, चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोन. कमलाकरांच्या तोंडून शब्द आले, क्या बात आहे, फार सुरेख. आज त्यांनी ऋतूशी बोलायचंच ठरवलं होतं. सकाळचा नाश्ता झाला आणि सगळीजण आपापल्या खोलीत गेले. ते ऋतूच्या दारावर टकटक करणार तर ऋतूच रूममधून बाहेर येत होता. त्याने वडिलांना बघून आश्चर्य व्यक्त करत विचारलं, बाबा तुम्ही? या ना, या आतमध्ये या. बाबा मला बोलवायचं ना, तुम्ही का त्रास घेतला? अरे काही नाही रे, आज सहजच तुझ्याशी बोलायला आलो. कमलाकरांनी थोडं खरं आणि थोडं खोटं सांगितलं. खोलीत शिरताच त्यांनी रूममध्ये एक नजर फिरवली. एका कोपऱ्यात पांढऱ्या शुभ्र चादरीने आच्छादलेल्या गादीवर सतार विराजमान झाली होती. चारी बाजूला भिंतीवर ऋतूने स्वतः गायलेल्या मैफिलीचे फोटो लावले होते. त्याला मिळालेल्या बक्षिसाने कपाटात जागा व्यापली होती. या खोलीत आल्यावर ही एका कलाकाराची खोली आहे हे लगेच लक्षात येतं. छान वाटत होतं बघायला. ऋतूच्या खोलीचं निरीक्षण करून झाल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली. ऋतू, मला तुझ्याशी थोडं बोलायचं. मग बोला ना, परवानगी कशाला बाबा? ते उभे राहिले आणि दोन्ही हात खिशात घालून खोलीत फिरताना बोलायला लागले. तू गाणं खूपच सुंदर गातोस. तुला आवाजाची देणगी आहे आणि तू गाताना भान विसरतोस, मला माहीत आहे. पुढे काय करायचं ठरवलंयस तू? नोकरी करणार आहेस की आपल्या व्यवसायात मला मदत करणार आहेस? मी तुझ्यासाठी एक छान जागा पाहिली आहे ऋतू. तुला आवडेल आणि तुला आवडेल तसंच इंटिरियर त्या रूममध्ये करून घे. तुझं नवीन ऑफिस चालू करायचं माझ्या मनात आहे. बाबा मला माफ करा, मी तुमच्या व्यवसायात येणार नाही. तो त्यांच्याकडे बघत बघ. मग काय करणार आहेस? त्यांनी विचारलं. माझ्या छोट्या मोठ्या खर्चासाठी एखादी नोकरी करीन बाबा. गाणं माझा श्वास आहे, गाणं माझा आत्मा आहे. आणखी कुठल्याही क्षेत्रात माझा जीव घुसमटतो. ऋतूने आपले मन मोकळे केले. हा तुझा निर्णय पक्का आहे ऋतू? त्यांचा स्वर दुःखी होता. हो बाबा, त्याने निक्षून सांगितले. जयचे लग्न ठरले होते. घरात लग्नाची धामधूम चालू होती. पाहुणे यायला सुरुवात झाली होती. रोहिणीची गडबड चालू होती. नवीन सून घरात येणार म्हणून घराची रंगरंगोटीही झाली होती. संकेत बंगला दिव्यांच्या रोषणाईने झगमगत होता. लग्नाचा दिवस उगवला. नवीन सून माप ओलांडून घरात आली. नवीन सुनेच्या पावलाने घरात चैतन्य आलं. ऋतूचा निर्णय ऐकून कमलाकरांना खूप वाईट वाटलं. कसं समजावणार या मुलाला? संगीत हा छंद असू शकतो, पण पोट भरण्याचं साधन असू शकत नाही. त्याने गाणं जरूर म्हणावं, पण ते एक छंद म्हण. रोहिणीशी बोलावं लागेल, ती समजावेल त्याला. ऋतूचा विचार करून त्यांची झोप उडाली. कधीतरी पहाटे 1 वाजता त्यांना डोळा लागला आणि सकाळी 5:30ला नेहमीप्रमाणे जाग आली. ती सुद्धा ऋतूच्या गाण्यानेच. नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे. रात्री झोप न लागल्याने त्यांना डोकं जरा जड झाल्यासारखं वाटू लागलं. सगळे प्रातःविधी आवरून ते खाली आले तर रोहिणीची देवपूजा चालू होती. आज ऋतूचा पुण्याला लायन्स क्लबतर्फे चॅरिटी शो होता. 2 दिवस त्याने खूप रियाज केला होता. त्याची जाण्याची लगबग चालू होती. रोहिणीने त्याला थोडे खाण्याचे पदार्थ दिले. गाडी आणि ड्रायव्हर घेऊन ऋतू सकाळीच बाहेर पडला. सारंगसाहेबांनी आज जुन्या मित्रांना फोन करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. खूप दिवसांनी त्या फोनवर हसताना बघून रोहिणीनं विचारलंच, काय आज जुन्या आठवणींबरोबर पहिलं प्रेम वगैरे आठवलं की काय? छे ग,
पहिलं प्रेम आठवायला प्रेमात पडावं लागतं रोहिणी. आमच्या नशिबी कुठे. सगळं आयुष्य रणभूमीवरील योद्ध्यासारखं लढण्यात गेलं. प्रेम वगैरे म्हणजे रिकामपणातील एक गोड विरंगुळा. आज आपण दोघंच आहोत. आज विजय आणि नमिताकडे जाऊया का? किती दिवसात भेट नाही त्यांची, रोहिणीने उत्साहाने विचारलं. खरंच की गं, विजयाला भेटून खूप दिवस झाला. चल जाऊया. आणि वहिनींच्या हातची झुणका भाकरीने ठेचाही खाऊन येऊ, ते उत्साहाने म्हणाले. विजय आणि नमिताबरोबर घालवलेला वेळ सारंगसाहेबांना खूप आनंद देऊन गेला. जुन्या आठवणी, कॉलेजचे दिवस, केलेली मस्ती आणि तरुणपणी केलेली मजा. खूप दिवसांनी मन हलकं झालं सारंगसाहेबांचं. विजयच्या घरातून बाहेर पडल्यावर ते दोघं गाडीतून घरी येत असता निघाले. सारंगाने रोहिणीकडे बघत बोलायला सुरुवात केली. आज खूप दिवसांनी आपण दोघंच बाहेर पडलो नाही. विजयाकडे खूप मजा आली. कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. रोहिणी, विजयची मुलगी छान आहे ना दिसायला. मला आवडली. ऋतूसाठी कशी वाटली ग तुला? अहो, किती उत्साह तुमचा. विचारांना जरा लगाम घाला. आज किती खुश आहात तुम्ही. छान वाटतंय आज. नेहमी आपला बिझनेस सोडून काही सुचतच नाही तुम्हाला. किती दिवसांनी आपण वेगळ्या विषयावर बोलतोय. हो, स्मृती मला पण आवडली. गोड आहे मुलगी. मी बोलेन नमिताशी, रोहिणी म्हणाली. रोहिणीलाही उत्साह आला होता. 2 दिवसांनी ऋतू आला, तोच उत्साहात आणि आनंदात. आल्या आल्या त्याने हाकांचा सपाटा लावला. आई, बाबा, दादा, वहिनी, लवकर या, मला तुम्हाला काही सांगायचंय. अरे अरे अरे, काय हा बालिशपणा. बोल, काय सांगणार आहेस आम्हाला? जय म्हणाला. बाबा कुठे आहे? ऋतीची नजर वडिलांना शोधायला लागली. हा आला तुझा बाबा. आम्हाला पण तुला काहीतरी सांगायचं आहे. सारंगाने त्याच्या उत्साहात आपला उत्साह मिसळून टाकला. चला मग आधी बाबा तुम्ही बोला. नाही, आधी तू बोलस. मला एक मुलगी आवडली आहे. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही लग्न करणार आहोत, ऋतूने एका झटक्यात सांगितलं. सारंगाने रोहिणीकडे एकमेकांकडे बघून इशारा केला. अभिनंदन ऋतू, जयनी त्याला मिठी मारली. अरे वा वा, छान बातमी. मुलगी कोण आहे? फोटो दाखव आधी मला, रोहिणी हसत म्हणाली. आई, ती माझ्यासारखीच गाणं म्हणते. आमची ओळख आमच्या गाण्याच्या मैफलीतच झाली. ती पण सुंदर गाते. पुण्याची आहे, कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. नाव आहे आरोही. ऋतूने झटक्यात सगळी माहिती सांगितली. बाबा, आता तुम्ही काय सांगणार होता ते सांगा ना, तो उत्साहात म्हणाला. काही नाही रे, तू फ्रेश हो, आपण जेवून घेऊ, मग बोलू जरा शांतपणे. असं म्हणून कमलाकर सारंगाने विषय बदलला. सगळे जेवणाच्या टेबलवर बसले. कमलाकरांचा ऋतूकडून 2दा अपेक्षाभंग झाला होता. दोन्ही निर्णय त्याचे होते. प्रेम आहे म्हणाला त्या मुलीवर, म्हणजे विरोध करून चालणार नाही. आणि विरोध केला तरी तो ऐकणार नाही. जयपेक्षा ऋतू खूप वेगळा आहे. त्याच्या मनासारखीच करावी लागेल. सारंगसाहेब नकळत दुखावले गेले होते, पण त्यांनी तसं दाखवलं नाही, कारण मग सगळं घरच उदास झालं असतं. रात्री रोहिणी खोलीत आली, ती उत्साहातच. तिनं एक फोटो दाखवला आणि म्हणाली, ही बघा तुमची दुसरी सून. छान आहे. तुला आवडली ना? ते खालच्या आवाजात बोलले. तुम्ही दुखावले गेलात का? विजय भाऊजींची मुलगी सून म्हणून करून घ्यायचं मनात होतं ना तुमच्या? रोहिणी त्यांच्यावर नजर रोखत म्हणाली. हिला आपलं मन लगेच कळतं. मनकवडी आहे. उघडपणे ते एवढंच म्हणाले. चला आता लागा तयारीला. ऋतूचे लग्न झाले. आरोही या घरात सून म्हणून आली. कॉलेजची लेक्चरशिप अशी मध्ये सोडता येणार नव्हती, म्हणून आरोही काही महिने माहेरी पुण्याला राहणार होते. ऋतू जाऊन येऊन असणार होता. लग्नानंतर प्रथमच ऋतू कोल्हापूरजवळ असलेल्या निपाणी येथे कार्यक्रमाला जाणार होता. त्याचा जोरदार रियाज चालू होता. तुम बिन जीवन कैसे बीता, पूछो मेरे दिल से, हाय पूछो मेरे दिल से.
मुलाचं गाणं ऐकताना सारंग साहेबांनी मान डोलावलं. सहज त्यांच्या तोंडून शब्द आले, वा क्या बात आहे. ते मन लावून गाणं ऐकत होते. दारात रोहिणी कधी आली त्यांना कळलंच नाही. एक यशस्वी उद्योगपती म्हणून सारंग साहेबांना लोक ओळखत होते, तसे ऋतुराजचे गाणेही आसपासच्या शहरात पोचले होते. सारंग साहेबांकडे बरीच लोक चौकशी करत आणि ते सुद्धा माझा मुलगा असं अभिमानाने सांगत. कधी कधी त्यांच्या मनात विचार येईल, ऋतूला संगीताची आवड आहे, चांगला गातो, त्याला नसेल आपल्या व्यवसायाची आवड, नसे नाका, काहीतरी अभिमान वाटावा असं तर करतोय ना. खूप आनंद देतं त्याचं गाणं आपल्याला. असू दे, करू दे त्याला मनासारखं, जगू दे त्याला जसं जगायचं आहे तसं. पैसा काय सगळेच कमावतात. ऋतू निपाणीहून आला तोच अंगात फणफणून ताप घेऊनच रोहिणीचं धाबं दणाणलं. आरोही 2 दिवस रजा काढून इकडे आली. फॅमिली डॉक्टर प्रधानाने त्याला तपासलं. आत्ता ही औषधं द्या, मी काही टेस्ट सांगतो त्या करून घ्या. सगळेच काळजीत पडले. पहाटे कधीतरी त्याचा ताप उतरला. त्याला खूप अशक्तपणा आला होता. घसा सुकल्यासारखा वाटला म्हणून त्याने आरोहीकडे पाणी मागितलं. त्याने बोलायचा प्रयत्न केला, पण त्याच्या तोंडातून आवाजच फुटेना. त्याने तिला उठवलं. काय झालं ऋतू? ती दचकून उठली. त्याने खुणीनीच पाणी मागितलं. सकाळी उठल्यावर आरोहीने रोहिणीला ऋतूला बोलता येत नाही हे सांगितलं. रोहिणीने लगेच डॉक्टर प्रधानांना बोलावून घेतलं. ते आले आणि त्यांनी तपासलं. ऋतुराजच्या स्वरयंत्राला सूज आली आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. तो गायक आहे. या गायकांना अति ताणाने असं होऊ शकतं. पण डॉक्टर त्याला कधी बरं वाटेल? तो कधी बोलू लागेल? सारंगाने विचारलं. तसंच काही सांगता येणार नाही, पण मी औषधं देतो, बरं वाटेल त्याला, डॉक्टर म्हणाले. ऋतूचा ताप गेला, पण आवाज बसला. त्याला बोलताना त्रास व्हायला लागला. आता ENT स्पेशालिस्टकडे जायचं ठरलं. डॉक्टर प्रधानाने सुचवलं की तुम्ही डॉक्टर शहांकडे जा. डॉक्टर शहाने तपासलं, औषधं दिली, 2 दिवसांनी यायला सांगितलं. हळूहळू ऋतूला बरं वाटायला लागलं. तो बोलायला लागला. सगळ्यांचे जीव भांड्यात पडले. आज सारंगसाहेब स्वतः ऋतूबरोबर डॉक्टर शहांकडे गेले. त्यांना ऋतूची खूप काळजी वाटत होती. त्याला तपासल्यावर डॉक्टरांनी ऋतूला बाहेर जायला सांगितलं. रोहिणी त्याला घेऊन बाहेर गेली. केबिनमध्ये डॉक्टर आणि सारंगसाहेब दोघंच उरले. डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली. सर, ऋतुराजचा आवाज परत आला आहे, पण तो यापुढे गाऊ शकणार नाही. स्वरयंत्राला सूज आहे. परत जर ताण पडला तर त्यांना बोलताही येणार नाही. सारंग साहेबांनी मान खाली घातली. ते मनात म्हणाले, गाणं ऋतूचा श्वास आहे. कसा जगणार तो गाण्याशिवाय? परमेश्वरा, केवढी मोठी शिक्षा आहे ही, त्याच्यासाठी आणि आमच्यासाठीही. ते तिथून उठून बाहेर आले. 8 दिवसांनी ऋतू घरातल्या घरात फिरायला लागला. त्याचा अशक्तपणा गेला. रोहिणी त्याच्याकडे जातीनं लक्ष द्यायची. घरात बसून तो कंटाळला होता. त्याने सतार काढली आणि वाजवायला लागला. त्याचे हात सफाईने सतारीवर फिरत होते. सतारीचा आवाज ऐकून रोहिणी धावत त्याच्या खोलीत आली. ऋतू, काय करतोयस? काही नाही गाय, बसून बसून कंटाळा आला म्हणून सतार काढली आणि वाजवायला घेतली. आता यापुढे मी गाऊ शकणार नाही. मी सतार वाजवून तरी आनंद घेतो गाण्याचा. रोहिणीचे डोळे भरून आले. तिने प्रेमाने त्याच्या पाठीवर हात फिरवला. ती खाली उतरून गेली. एक दिवस ऋतुराजला आपल्या खोलीत आलेलं बघून सारंगसाहेब उठून त्याच्याकडे आले. कसं वाटतंय ऋतू आता तुला? त्यांनी प्रेमाने विचारलं. आता मी बरं आहे बाबा. एक विचारू तुम्हाला? हो, विचार ना. उद्यापासून मी आपल्या ऑफिसमध्ये यायला सुरू करू का? मला घरात बसून चैन पडत नाही. आता संगीतही रुसलं आहे माझ्यावर, ऋतू म्हणाला.
सारंगांना काय बोलावं ते सुचेना. ऋतुराजने आपला बिझनेस सांभाळावा अशी त्यांची पहिली इच्छा होती. पण ऋतूने तेव्हा आपल्याला नकार दिला. त्याचं मन तिथे रमणार नाही हे ते पण जाणत होते. आता अशा परिस्थितीत ऑफिसमध्ये ऋतूने येणं त्यांना खूप दुःख देऊन गेलं. त्याच्या मनाविरुद्ध त्याने आपलं ऑफिस सांभाळावं असं त्यांना कधीच वाटत नव्हतं. ऋतूची सतार अशी अबोल व्हावी हे त्यांच्यासाठी खूप मोठं दुःख होतं. त्याने त्याला यायला सांगितलं, पण तो गेल्यावर उंजळीत तोंड लपून ते ढसाढसा रडले. तिसऱ्या अपेक्षेचा भंग असा व्हावा हे त्यांचं दुर्दैव होतं. त्यांनी तोंड धुतलं आणि ते स्वतःला सावरत खाली आले. उद्यापासून ऋतू ऑफिसमध्ये येणार, त्यावेळी त्याला सांभाळण्याची नवीन लढाई लढण्यासाठी ते सज्ज होत होते. धन्यवाद.